कधी विचार केलाय की मोठ्या कारखान्यांमध्ये किंवा इंडस्ट्रीमध्ये त्या अजस्र मोटर्सची स्पीड कशी कंट्रोल करत असतील? यामागे ना एक जबरदस्त तंत्रज्ञान आहे. आणि या तंत्रज्ञानाचा हिरो आहे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह म्हणजेच VFD. चला तर मग या मास्टरमाइंडबद्दल थोडं अजून जाणून घेऊया. तर सगळ्यात आधी हे VFD म्हणजे नेमकं काय आहे आणि ते मोटरची स्पीड कंट्रोल कसं करतं ते समजून घेऊया. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर VFD हे एक असं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे जे AC मोटरला मिळणाऱ्या विजेची फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता आणि व्होल्टेज यामध्ये बदल करतं. आणि यामुळेच मोटरची स्पीड आणि टॉर्क आपल्या गरजेनुसार अगदी अचूकपणे कंट्रोल करता येतो. अच्छा, मग हे VFD काम कसं करतं? तर त्याची प्रोसेस अगदी सोपी आहे, जी 3 मुख्य टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. बघा, पहिला टप्पा आहे रेक्टिफायर. याचं काम आहे येणाऱ्या AC पॉवरला DC पॉवरमध्ये बदलणं. मग DC बसमध्ये कॅपॅसिटरच्या मदतीने ही DC पॉवर फिल्टर करून स्टोअर केली जाते. आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा टप्पा म्हणजे इन्व्हर्टर. हा इन्व्हर्टर त्या DC पॉवरला पुन्हा AC पॉवरमध्ये बदलतो, पण यावेळी हव्या त्या फ्रिक्वेन्सीवर. आणि यामुळेच तर मोटरची स्पीड कंट्रोल होते. ही जी AC DC AC रूपांतरणाची प्रक्रिया आहे ना, हाच VFDचा मूळ आधार आहे. बरं, VFD कसं काम करते हे तर कळलं, पण आता प्रश्न असा आहे की याचा वापर कुठे होतो आणि त्याचे नेमके फायदे काय आहेत? VFDचा वापर खरं तर अनेक ठिकाणी होतो, जसं की मोठमोठे पंप, फॅन्स, फॅक्टरीतले कन्व्हेअर बेल्ट, आपल्या इमारतींमधल्या लिफ्ट आणि मोठ्या बिल्डिंग्समधल्या HVAC म्हणजे एअर कंडिशनिंग सिस्टममध्ये सुद्धा याचा वापर सर्रास केला जातो. पण हे इतकं महत्त्वाचं का आहे? याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे यामुळे विजेची प्रचंड बचत होते. इतकंच नाही तर मोटरला झटका न बसता ती अगदी स्मूथपणे सुरू होते, ज्यामुळे मोटरचं आयुष्य वाढतं आणि तिचं नुकसानही टळतं. आणि याच सगळ्या कारणांमुळे VFD आजच्या आधुनिक इंडस्ट्रीचा एक खूप महत्त्वाचा आणि अविभाज्य भाग बनला आहे. वीज बचत आणि उपकरणांची सुरक्षता या दोन्ही गोष्टी हे एक छोटंसं उपकरण साध्य करतं. तर मग पुढच्या वेळी जेव्हा कुठली लिफ्ट झटका न देता अगदी सहजपणे सुरू होईल, तेव्हा क्षणभर विचार नक्की करा की ह्या पडद्यामागे हाच अदृश्य नायक म्हणजे VFD तर काम करत नसेल ना.